नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज आपण एक वेगळाच विषय अभ्यासणार आहोत. तो म्हणजे असा की गेल्या 2-3 महिन्यामध्ये माझ्याकडं पत्रिका पाहायला येणाऱ्या लोकांचा विषय थोडासा बदलायला लागलेला आहे. म्हणजे काय, तर एक 10 लोक जर येत असतील तर त्यातले किमान 3 ते 4 लोक आपल्या मुलाचं किंवा मुलीचं दुसरं लग्न लाभतं का, बरं आहे का, त्याला काही स्थळं आणलेली आहेत, ती जमतात का, असा विषय घेऊन यायला लागलेले आहेत. याचा अर्थ असा की समाजामध्ये घटस्फोटांचं प्रमाण वाढत चाललंय किंवा आहे तो लग्न टिकत नाही म्हणून ते सोडायचं आणि दुसऱ्या लग्नाचे विचार, या स्वरूपाचा एक व्हायरस हा फार मोठा पसरू लागलेला आहे. एका लग्नावर आपण 8-10 लाख रुपये खर्च केलेले असतात दोन्ही पार्ट्यांनी मिळून. मग तरीसुद्धा पुन्हा दुसऱ्या लग्नाचे वेध, दुसऱ्या लग्नाचा विचार हा सगळा नको वाटतो बघायला. पण वस्तुस्थिती आहे की ही एक खरी गोष्ट आहे. बरं, आता खरी गोष्ट आहे म्हणण्यापेक्षाही याच्यामध्ये आपण काय करू शकतो, आपण त्यांना सल्ला देऊ शकतो. तर त्या सगळ्यामध्ये प्रामुख्यानं पहिला प्रश्न असतो की दुसऱ्या लग्नाचा योग आहे काय. नेहमी पंचांगामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या लग्नाचा असा प्रकार नसतो. ज्योतिषशास्त्रामध्ये लग्नाचा योग हा प्रकार असतो. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या असा प्रकार नसतो कधी. मग यामध्ये पहिल्यांदा आपण लग्न करत असताना काही आपल्याकडून चुका झाल्या काय, किंवा आपल्या काही चुकांचा हा परिणाम आहे काय, हा सगळ्यात मोठा विषय आहे. आणि जर आपल्या काही चुका असतील तर त्या आपण दुसऱ्या लग्नात दुरुस्त कराव्यात. हा अगदी साधा सोपा विषय मला तुमच्यासमोर मांडावासा वाटतो. आता साधा सोपा विषय म्हणजे काय, तर पहिल्या लग्नामध्ये काही चुका होतात, त्या चुका पुन्हा होऊ नयेत, त्यामुळं दुसरं लग्न करताना कुंडलीत काय पाहावे याबद्दल मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे. बऱ्याच लग्नांमध्ये पहिल्या काही चुका होतात. मग आपल्याला काहीच माहीत नसल्यामुळं एकतर काही आपल्या हातून होतात, दुसरं असं की काही मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्तीमुळं होतात, तिसरं असं परिस्थिती अशी असते की आपण कशालाच सामोरं जात नाही, आणि चौथी बाब अशी असते की आपला स्वभाव इतका द्वाड आहे, त्याला चांगलं काय मानवत नाही. कारण तो स्वतःचं मन हा लोकांच्या ताब्यात देऊन मोकळा असतो. तो सांगतो हे काय बघायचं नसतंय, हे काय करायचं नसतंय, ह्यात काही अर्थ नसतोय, ते काही खरं नसतंय. आणि मग आपण विश्वास ठेवत राहतो आणि ते करत राहतो. आणि नंतर लक्षात येतं की आपलं आयुष्य आहे, आपण कसं जगायचं हे आपण न ठरवता दुसरा कोणतरी रिमोट कंट्रोल घेऊन आपल्याला मॅनेज करतोय आणि आपण परिणाम भोगत आहोत. आणि मग लक्षात येतं की नाही, आपला विचार आपण करावा आणि आपण योग्य अयोग्य ठरवण्याची भूमिका आपली असावी. कारण आपण लहान नाही, बालवाडीत जात नाही, आपल्याला हे कळतं. त्यामुळं दुसरं लग्न करताना तरी किमान काय शहाणपणा आपल्याकडे असावा यासंबंधी आपण खुलासा करणार आहोत. बघूया यामध्ये काय बघायचं आहे. तर पहिल्या लग्नाचे योग बघतात. आता नेहमी कुंडली बघावी का नाही याबद्दल 2 मतं असतात. मी कुठल्याच मताचा आदरही करत नाही आणि बघू नकाही म्हणत नाही. पण माझं असं मत आहे की माणूस हा अतिशय चिकित्सक प्राणी आहे. साधं 10 रुपयाची 2 लिंब खरेदी करताना सुद्धा ती हातात घेऊन बरोबर आहे का चांगली बघतो. द्या ना कुठली तरी असं म्हणून पिशवीत टाकतो का, नाही. 10 रुपयाची मेथीची पेंडी घेताना सुद्धा 10 वेळा बघतो. 70-80 रुपये मीटरचं कापड असतं, अगदी लागणार किती 2.5 ते 3 मीटर, ते सुद्धा 4 वेळा हाताने फिरवून बघतो. काय हाताला कळते, आपल्या बुद्धी आहे काय, टेक्स्टाईल इंजिनियर आहे काय, कापडातलं कळतं काही नाही.
पण आपण बघतो म्हणजे आपण चिकित्सक आहोत. मग लग्नाचा सारखा विषय करत असताना आपण जर ते टाळत असू तर आपण बावळट आहोत. बावळट आहोत म्हणजे बँकेतून 50 रुपये किंवा 100 रुपये काढले तर मी मोजून घेत नाही. नोट खोटी आली तर चालते, पण जेव्हा मी 50,000 रुपये काढतो तेव्हा मात्र 4 वेळा ते थुंकाला नोटा मोजतो का एखादी नोट कमी येऊ नये. म्हणजे मी चिकित्सक आहे. बँकेत त्या यंत्रानं ते 2 वेळा मोजलेले असतात, कॅशियरनं पुन्हा एकदा मोजलेले असतात, तरी आपण काउंटरवरून पुन्हा मोजतो. म्हणजे आपला कोणावर विश्वास नसतो. ती भूमिका ही आपली योग्य असते. कुणी काही सांगितलं तर आपल्याला जे योग्य वाटतं ते आपण बघावं. नंतर पश्चाताप आपल्या मनाला होणार आहे, त्यांच्या नाही. त्यामुळं शहाणं व्हायला सुधरामाशींची वळी नाही. त्यामुळं आपण वेळीच शहाणं झालो नाही तर पुन्हा पुन्हा आपल्याला या सगळ्या गोष्टींचा खेळ मांडावा लागतो. आयुष्य म्हणजे खेळ मांडण्याची जागा नव्हे. मग पहिल्या लग्नात काय चुकलं, नेमकं काय असतं अगोदर बघूया. म्हणजे तुमचं काय चुकलं तुम्हाला बरोबर कळेल. मग तुम्हाला काय बघायला पाहिजे बघूया. दुसरं लग्न करत असाल आणि पहिल्यांदा काय बघितलं असेल तर काय बघायला पाहिजे होतं आणि माझं काय राहिलं, अरे त्यामुळे मला अपयश आलं, तर त्या गोष्टी आत्ता पुन्हा क्लिअर करायला पाहिजेत. आणि आपलं आयुष्य हे माझं पहिलं आणि शेवटचं लग्न आहे असं म्हणायला हवं. तर तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी करणं, टिकवणं, ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव राहते. म्हणून बघूया. आपण बघतो पहिल्यांदा म्हणजे काय, कुंडली बघतात. अगोदर जमते आहे काय, तर मग मुलगी बघायला जाणे आणि मग ती पसंत आहे काय आणि मग ठरवायचं आहे काय. जर कुंडलीच जमत नसेल तर मुलगी बघायला जाणे व्यर्थ. याचं कारण असं, कुंडली बघण्याचा खर्च 100 ते 200 रुपये आणि ती जमत नसेल, हे बघितलंच नाही आपण आणि मुलगी बघायला गेलो. समजा गृहीत धरा की कोल्हापुरातून निघालो, एक पंढरपूरची मुलगी आहे किंवा बेळगावची मुलगी आहे. गाडी केली, घरचे सगळे घेतले आणि गेलो बघायला आणि बघितलं, सगळं केलं, आवडली, छान झालं. आता कुठून कुठेही जातो मी, किमान तुम्हाला 300 किलोमीटरप्रमाणे भाडं द्यावं लागेल आणि आत्ता जर अगदी 10 ते 15 रुपये म्हणलं तर तुम्हाला 5 ते 6,000 रुपये गाडीचा खर्च आहे. विचार करा. सगळं केलं, बघितलं, मुलगी पसंत आहे आणि मग ते म्हणले आम्हाला जन्मतारीख वेळ द्या. त्यांनी बघितलं आणि त्यांनी सांगितलं की कुंडली जमत नाही, तर आपले 6,000 रुपये गेले. म्हणून अगोदर आपण बघावं. जमत नसेल तर ते 6,000 घालवण्यापेक्षा 100 रुपयात बघताय. व्यवहारी जगायला शिका. कारण तुम्ही नकार दिला, नको म्हणला, तर पण त्यांच्याकडनं जर आलं जमत नाही तर तुम्ही काहीही बोलू शकत नाही. म्हणून तुम्हाला पटत नसेल तर ह्या गोष्टी बघून पुढे चला. म्हणजे तुम्हाला आर्थिकदृष्ट्या जळ बसणार नाही, मानसिकदृष्ट्या जळ बसणार नाही आणि आपण वेडे झालो हे निदान स्वतःला तरी समजावणं फार अवघड आहे. गावानं वेड्यात काढलं तरी चालेल. म्हणून 10 वेळा विचार करायचा. म्हणून कुंडली बघितली जाते, मुलाची आणि मुलीची. तर ह्यात काय बघतात हे आपल्याला माहिती नसतं, परंतु आपण यातले प्रश्न त्यांना विचारू शकतो. स्वभाव कसा आहे, धनस्थिती कशी असेल, दोघांची पण पराक्रम काय असेल, काय म्हणजे चांगलं काम एखादं हातानं होईल काय, सुख आहेत का आयुष्यामध्ये, शिक्षण आहे काय, मनोविकृती होईल काय, पुढे मागे काय अडचणी येतील काय, वैवाहिक सुख आहे काय, त्यानंतर अडचणी आहेत काय जगतानाच्या, ज्याला आपण म्हणतो की मोठ्या दगडं समोर आहेत, त्या अडचणी येतील काय, काय भाग्योदय होण्याची शक्यता आहे काय, नोकरी आणि व्यवसायामध्ये आम्हाला काही प्रगती आहे काय, त्यानंतर आम्हाला आयुष्यात सगळ्या गोष्टींचा लाभ मिळेल काय आणि अवास्तव खर्च आमचा होणार आहे काय. ह्या सगळ्या गोष्टींमधून आपण आपल्या आयुष्याकडे कसं बघायचं हे ठरवतो. म्हणून आपण ह्या गोष्टी बघतो. मग ह्यात मुलीची आणि मुलाची दोन्ही बघावी लागते. आता यामध्ये आपलं काय काय चुकत गेलं आणि ज्यांचं पहिलं लग्न मोडलं त्यामध्ये नेमकं काय घडलेलं आहे ह्याची मी कारणं तुम्हाला आज सांगणार आहे. तुम्ही म्हणणार बरोबर, हेच कारण मी पाहिलं नव्हतं आणि इथंच मी अडचणीत आलो आणि माझे 5-6 लाख रुपये गेले. भावनिकदृष्ट्या गुंतवणूक झालेली असते त्या मुलीमध्ये किंवा त्या मुलीची त्या मुलामध्ये, ती तर गेलीच. म्हणजे आता दुसरं लग्न झालं आणि पुन्हा 2 मुलं-बाळं झाली तरी ती स्वप्नात येत असते. तर याला काय करायचं. तिच्यासारखीच मुलगी दिसली की सगळं तिचं आयुष्य आठवायला लागतं आणि मग हा जागेवर स्तब्ध होतो. अरे ती बरी होती, अरे का आता 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 काय उपयोग नाही भावनिक होऊन. भावनेच्या नदीमध्ये भले भले वाहत गेले. सगळ्यात मोठी नदी जगातली ती आहे. त्यामुळं 10 वेळा विचार करायचा की आपण या सगळ्या गोष्टी पाहाव्यात आणि जर नसल्या पाहायच्या तर तुम्हाला या सगळ्यांना विनाकारण तोंड द्यावं लागणार आहे. बघूया. कुंडली तर बघायचीच, मुलानं मुलीची, मुलीची, ह्या सगळ्या बघायच्याच. पण आता एक नवीन व्हायरस आला आहे
की जो व्हायरस यातनं सुद्धा तुम्हाला तारून न नेता अडचणीत आणतो, त्याच्यासकट आपण विचार करणार आहोत. तोही कुठला, तो तुम्हाला क्रमाने येताना दिसेल. बघा, मी तुम्हाला सांगितलेले 13 मुद्दे बघायचे. त्या 13 मुद्द्यामध्ये ज्यांचं घटस्फोट झालेला आहे किंवा नको म्हणून आपण भांडणं करून आलोय, किंवा घटस्फोट झाला नाही पण मी नांदायला जात नाही, किंवा एखादा म्हणतो की मी हिला नांदवत नाही, मला ही नकोच, ह्या लोकांच्या अडचणी आहेत त्या बरोबर या 13 मधल्या असणार आहेत की ज्या पाहिल्या नव्हत्या. जर पाहिल्या असत्या तर आपल्याला ह्या दिवसाला तोंड द्यावं लागलं नसतं, हे 100% खरं आहे. म्हणून त्यातला पहिला भाग आहे तो म्हणजे लग्नाचे योग आहेत काय. लग्नाचे योग आहेत काय. लग्नाचे योग म्हणजे काय, तर तुमच्या पत्रिकेतला गुरु आणि आत्ता गुरु कुठं आहे यावरती अवलंबून असतं. आत्ता गुरु कोणत्या राशीत आहे त्याप्रमाणे 3 राशींना, उदाहरणार्थ बघा, आत्ता जर तुम्ही आज बघितलं, म्हणजे आज आपण 5 जुलै 2026ला हा व्हिडिओ करतोय, यामध्ये आत्ता बघितलं तर मेष रास, सिंह रास आणि धनु रास यांना गुरुबल नाही आहे, म्हणजे ह्यांना विवाहाचे योग नाहीत. पण त्यातनं एक कुठंतरी काहीतरी म्हणलेच आम्ही करतो, तर करा. मग त्याची व्यवस्थित त्या गुरुची शांती करा. केली असं म्हणलं जातं आणि काही नसतं. काही पंचांगामध्ये तर सांगितलं की तुम्ही त्याला काही दानधर्म करा आणि करा. मग दानधर्म करणारे काय विचित्र करतात, काय तुम्हाला सांगायचं, वस्त्रदान करा. महाद्वार रोडवरून 5 रुपयाचं ब्लाऊज पीस आणलं आणि ते एका मला दिलं, हे घ्या, हे वस्त्रदान केलं तर आम्ही करतो. म्हणजे त्या सगळ्या शब्दाची तुम्ही टिंगल टवाळी करत आहात काय. होय या पद्धतीनं असतं कधी हे असं नाही. पण आपल्याकडं मनोविकृती असल्यामुळे ते असं असू शकतं. आणि मग आपण म्हणतो असलं काय, मग दिलं की दिलं नाही काय, हे असले काहीतरी शब्द असतात. आपण भांडायचं नाही कोणाला, पण ही व्यवहाराची पद्धत नसते जगतानाची. एक लग्नाचे योग आहेत का. योग नसताना लग्न केल्यास तुम्हाला अडचणी येतील. लाँग रूटला जाणारी गाडी आणि हवा कमी आहे, मी जर म्हणलो हवा जरा भरून जावा, त्याला काय कळतंय, मी एवढी दूर ड्रायव्हिंग केली. खरं आहे, हवा कमी असणं यामुळं तुम्ही त्या गाडीला अडचणीत आणू शकता आणि कुठंही तुम्हाला त्या अडचणीत येईल. 5 रुपयाची हवा भरायला काय लागतंय, पण आपला इगो आडवा येतो, मला कळतं, आणि मग तुला ते चांगलंच कळतं. त्यावेळेला मग सगळ्यांना तुझ्याबरोबर काय होतो, पश्चाताप होतो. जास्त डोकं चालवू नये. लग्नाला गुरुबल आहे का हे पाहणं गरजेचं आहे. 2, कुंडलीतील दोष आणि त्यांची शांती. कुंडलीमध्ये काही दोष असतील, उदाहरणार्थ मुलाच्या लोकांनी पत्रिका बघितली आणि मी सांगितलं की मुलीच्या पत्रिकेमध्ये अमक्या 1-2 दोष संभवतात, त्याची शांती करून घ्यायला सांगा. किंवा त्याला अजून एक पर्याय आहे की समजा ते म्हणाले आम्ही करत नाही, आम्हाला पटत नाही किंवा आम्हाला आवडत नाही, तर ती मुलगी तुमच्या घरात नांदायला येणार आहे. विवाहानंतर ती तुमच्या घरात येणार आहे. मग करून घ्या निदान, हो म्हणतात. पण एकदा मुलगी पदरात पडल्यानंतर मला सांगा, बसच्यासाठी पळणारा माणूस बस मिळाल्यावर मागे पळतो का पुन्हा, नाही, तशी अवस्था होते. एकदा मुलगी पदरात पडली आणि घरात आली, कुठली शांती आणि काय तर सांगतात झालं. असं जर झालं असेल तर कदाचित तुम्हाला त्याचा फटका बसलेला असणार आहे. म्हणून हा फटका बसू नये म्हणून पुन्हा त्या गोष्टी सिरियसली घेत चाला. पण आपल्याकडं तो प्रकार घेतला जात नाही. मोठे तर सांगतच नाही त्या सांगितलंय म्हणून. इतक्यापेक्षा पलीकडची अवस्था आहे. डॉक्टरांनी एखाद्या व्यक्तीचं एखादं अतिशय गंभीर असं निदान केलं आणि सांगितलं पेशंटला सांगू नका, पण ही वस्तुस्थिती आहे, हे करायला पाहिजे, तर ते काही न सांगता पेशंटला काहीच न करता त्याला तसाच मारणारे सुद्धा लोक आपल्याकडे आहेत. मग शांतीचं काय सांगून बसला तुम्ही मला. इतकी मानसिकता आपली रसातळाला जात चाललेली आहे. त्यानंतरचा भाग आहे कुंडलीतील दोष आणि शांती. त्या गोष्टी करून घ्यायला पाहिजेत, नाही केल्या त्याचा फटका बसणार म्हणजे बसणार. त्यानंतर काही अनिष्ट ग्रह दोष आहेत पत्रिकेमध्ये, ते तसेच राहतात. मग त्यासाठी शांती हा प्रकार नाही आहे. त्यासाठी शहाणं होणं, काही गोष्टी सांभाळणं, काही गोष्टींचा जप करणं, त्या सगळ्या गोष्टी आहेत का नाही, त्या काही गोष्टींचं एखादं व्रत सांगितलं करायला तर ते करणं, हे सततपणे तुम्ही त्या गोष्टी पाळल्या पाहिजेत. ह्या जर गोष्टी, उदाहरणार्थ बघा, त्यामध्ये गुरु केतू युती आहे, म्हणजे तुमची संगत चांगल्या माणसाबरोबर होणार नाही आणि त्या संगतीमुळे तुम्हाला फटका बसणार आहे. याची जरी शांती करून दिली तर तुम्ही शहाणं होणं, एखाद्या व्यक्तीची संगत आपल्याला लागलेली आहे ती चुकीची आहे असं कळल्यानंतर ती संगत कमी करणं किंवा त्यापासून दूर राहणं, खोटं बोलणं पण त्या व्यक्तीला आपल्यापासून तोडण्याचा प्रयत्न करणं, ही गरज आहे. ही शांती केली म्हणून तसंच राहिलं तर नाही, ह्यासाठी तुम्ही स्वतः प्रयत्न करायला हवेत. म्हणून हे जे सांगितलेलं आहे अनिष्ट ग्रह दोष यांचा अभ्यास करून ती गोष्ट स्वतःला समजल्यानंतर आपण ती त्यापासून जपणूक करणं हे आपलं कर्तव्य आहे.
त्यानंतरचा भाग येतो म्हणजे काय, तर तो गुरुबल. लग्नाला गुरुबल असतं, मग एकाला असतं आणि एकाला नसतं. दोघांना नसेल तर मग काय प्रश्नच नाही आहे. पण समजा मुलीला आहे आणि मुलाला नाही, तर मुलाकडच्यानी त्याची शांती करून घ्यावी लागते. मुलीला नाही आहे पण मुलाकडच्यांना आहे, तर मुलीकडच्यानी मुलीकडची शांती करायची असते. केली असं सांगतात. मग त्यांना त्यातलं काहीच कळत नाही, लहानपणी केली म्हणतात. आत्ता गुरुबल आत्ता 1 वर्षासाठी आहे, लहानपणी कशी केली? नाही, आम्ही ते लहानपणी सगळं केलं. म्हणजे किती शेंडी लावायची याचा तरी काय मार्ग असावा. पण आपल्याकडे शेंडी लावण्याची मर्यादा संपत चाललेली आहे, त्यामुळं लहानपणीच केली म्हणतात. बरं ठीक आहे, चला, काय हरकत नाही. म्हणजे खोटं बोलण्याचा सुद्धा एक ठराविक परिणाम असला पाहिजे, पण तो किती असतो बोलण्याच्या पलीकडं. तुम्हाला काय कळतं, आम्हाला कळतं असं म्हणून आपल्याला वेड्यात काढतं, असा एक प्रकार आहे. त्यानंतर जन्मतारखांचा घोळ आणि खरेपणा तपासा. मित्रहो, हा सगळ्यात मोठा आजचा प्रकार आहे. मध्यस्थ हा वय वाढल्यानंतर मुलाचं किंवा मुलीचं वय हे खोटं दाखवतो. त्यामध्ये दिलेली जन्मतारीख आणि वेळ खोटी असते. माझ्या हातून कितीतरी अशा पत्रिका गेल्यात की ज्यामध्ये जो बायोडेटा आलेला आहे, त्या बायोडेटामध्ये वरती जी तारीख दिलेली असते त्या तारखेप्रमाणे खाली दिलेली कुंडली किंवा रास किंवा नक्षत्र किंवा नावरस नाव हे काहीच जुळत नाही आहे, काहीच जुळत नाही. म्हणजे सगळं खोटं आहे. मग त्यानं जर आपण म्हणलो तुमचं एखादं ड्रायव्हिंग लायसन्स जरा पाठवा, तर तो म्हणतो माझ्याकडं नाही आहे. मग त्या मध्यस्थाला म्हणलं की मध्यस्थाचाच फक्त नंबर असतो, त्यांचा नंबरच दिला नसतो बऱ्याच वेळेला. तर तो मध्यस्थ म्हणतो नाही आहे, ते दिलं आहे ते बरोबर आहे, पाहिजे तर बघा नाही तर बघू नका, त्याच्यावर काय दिलं आहे ते बघा. आता त्याच्यावर सुद्धा बघायचं अडचणीचं असतं. म्हणजे बघा, मीन रास असते आणि धनुराशीचं नक्षत्र असतं, कसं बघा, कसं बघा मला सांगा तुम्ही. मुक्काम पोस्ट जयसिंगपूर, तालुका धुळे, जिल्हा सातारा, कसं जाणार तुमचं पत्र? तो म्हणतो त्यासला काय सांगायचं नाही, मध्यस्थ बघा. म्हणजे तो बावळट असतो आणि आपल्याला वेड्यात काढत असतो. त्याला चांगलं माहीत असतं की आपण फसवलेलं आहे. त्यामुळं मग लोक म्हणतात चला कशाला काय बघायचं आहे. मग पालक पण मलाच वेड्यात काढतात. दिली ना तारीख त्याप्रमाणे बघा की ती काय काय असताना आपल्याला काय करायचं आहे. दिलेल्या तारखेप्रमाणे काढलेलं सगळं जे असतं त्याप्रमाणे बघितलं, पण त्यांनी दिलंय ते खोटं आहे ना, म्हणजेच ही तारीख खरी नाही आहे. मग तुम्ही जरा जन्मतारीख वेळ तपासा बरं, सांगा. मग आता किती अवघड झालं. शासनानं तर आता जन्मपत्रिका जी आहे, लग्नपत्रिका, तिच्यावरच जन्मतारखा छापा म्हणून सांगितलेला आहे. आणि मग बऱ्याच वेळा काय होतं, मुलगी वाटत नाही एवढ्या वयाची असं म्हणतात आणि 2-3 वर्ष कमी करून लावतात आणि मग ते देतात आणि त्याप्रमाणे जमतं. म्हणजे दिलेली तारीख असते त्याप्रमाणे काही खरं नसतं आणि मग हे लग्न होतं आणि नंतर सगळं मनस्तापाला कारणीभूत होतं. म्हणून बरीचशी लग्न जी आहेत ती लग्नानंतर रजिस्ट्रेशनच करत नाहीत, कारण तिथं सगळं खरं द्यावं लागतं, त्यांना शेंडी लावून चालत नाही. त्यामुळे हे जाणीवपूर्वक तपासा. वेळ पडली, राग आला तरी चालेल, पण तुम्ही दिलेली बायोडेटातली तारीख आणि वेळ जरा मला तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स किंवा जन्मतारखेचं किंवा 10वीचं सर्टिफिकेट दाखवा, त्याच्यावर निदान मी बघतो. असं करून न लाजता जर विचारलं तर फसणार नाही. नाहीतर एकदा फसला की पुन्हा पुन्हा तोंड वर करायला जागा नाही. म्हणून ह्या गोष्टी आज तरी तपासण्याची गरज पडलेली आहे. हे एक महत्त्वाचं. आता ह्याच्यानंतरचा एक भाग येतो म्हणजे कुठला, तर पत्रिका बघत असताना काही गोष्टी जाणीवपूर्वक विचारा. गुरुजींना माहीत नसेल तर थांबा, बसा, समजून घ्या आणि विचारा. ग्रहमैत्री आहे काय? घरातल्या घरात बघितलेलं असतं, बऱ्यापैकी जमत असतं, ग्रहमैत्री नसते. म्हणजे बघा, समजा 22 गुण जमले तरी ग्रहमैत्री दोष राहू शकतो. म्हणजे गुण जमतात 18पेक्षा जास्त, पण ग्रहमैत्री नाही. याचा अर्थ ह्यांच्या स्वभावामध्ये कायमपणे विसंगती आहे. म्हणजे प्रत्येक वेळी तू मैमाई करतच जगायचं आहे का? हो, हिला जे आवडतं ते त्याला आवडत नाही, त्याला जे आवडतं ते हिला आवडत नाही. असं जर असेल तर पूर्ण आयुष्यभर आपण एकमेकांना क्रॉस करत, म्हणजे विरोधी पक्ष म्हणूनच जगणार आहात का आयुष्यभर? असं जर जगणार तुमच्या आयुष्यात आनंद, प्रेम, उत्साह, समाधान ह्या सगळ्या गोष्टी विकल्या का अशीच अवस्था असते. मग असे कित्येक तरी जोडपे जगतात, फक्त आपल्याला रात्र सुखाची मिळावी हा एक हेतू ठेवून. आणि मग ही माणसं आहेत का जनावरं आहेत असं भागवत सांगतं. आणि मग जर विचार केला तर माणसांसाठी असणारे जे काही सगळे आनंद आहेत ते जर नसतील तर तुमच्या जगण्यामध्ये आनंद शोधायचा कुठं आम्ही? म्हणून एकदा बघा, ग्रहमैत्री आहे काय. दुसरं असं, मंगळ दोष आहे काय. मंगळ म्हणजे काय, तर साधारणपणे ज्याला आपण म्हणतो की आपलं ऐश्वर, मंगळ ऐश्वर देतो. काही पत्रिकांमध्ये जर मंगळ ठराविक विशिष्ट ठिकाणी असेल आणि तो जात नसेल तर
मुलीच्या पत्रिकेत आहे, तर ती मुलगी त्या घरात आल्यानंतर त्या व्यक्तीच्या आयुष्यातलं ऐश्वर कमी होतं आणि मग तो थोडासा मागे येऊन जगतो. मुलाच्या पत्रिकेत असेल आणि ती मुलगी त्याच्या आयुष्यात आली, तर त्या मुलीच्या आयुष्यामध्ये जे सुख आहेत ती सगळी कमी व्हायला लागतात. ती सुखी राहते पण सुख कमी व्हायला लागतात. आलं लक्षामध्ये? म्हणजे सुपर गाडीचं तिकीट आहे, ते काढून घेऊन मला साध्या गाडीचं तिकीट दिलं. म्हणजे तिकीट बाल्कनीचं आहे माझ्याकडे सिनेमाचं, पण मला त्यांनी जर फर्स्टमध्ये नेऊन बसवलं तर गप गुमानं बघावं लागतं. सिनेमा तोच आहे ना, वेगळा आहे काय, असं जर आपल्याला तंबी दिली तर आपल्याला काय गप बसावं लागतं, अशी परिस्थिती येते. त्यामुळं आपला जर समजा आयुष्यामध्ये मंगळाचा हिशोब असेल तिथं, तर ऐश्वर जातं आणि आपण साधेपणानं जगतो. म्हणजे तुमचे चांगले सोन्याचे दागिने घेऊन मोडायचे आणि तुम्हाला 1 ग्रॅमचे आणून द्यायचे, काय चाटायचे तो घाल की त्याला काय होतंय, असं जर म्हटलं तर तिला होयच म्हणावं लागेल. म्हणजे ऐश्वर जाणं हा मानसिकदृष्ट्या आतून खचण्याचा प्रकार असतो. म्हणून त्या गोष्टी आहेत काय हे पाहावं लागतं. त्यानंतर गुरु केतू युती, गुरु आणि केतू यांची युती असते. काही वेळेला गुरु आणि राहू यांची युती असते. मग त्या पत्रिकेमध्ये ती कुठं आहे, त्याची शांती करून उपयोग नाही आहे. नुसती तुम्हाला अलर्ट राहावं लागतं. ती पहिल्या ठिकाणी असेल तर साधारणपणे व्यक्तीला चांडाळ योग म्हणतात ह्याला. तर ज्यांचं साधारणपणे व्यक्तिमत्व चांगलं नाही, स्वभाव चांगला नाही, अशा लोकांशी आपली गाठ होते. धनस्थान असेल तर आपल्याला फसवणारा माणूस मिळतो आणि बरोबर तो बुडवतो. पराक्रमात असेल तर आपल्या हातून एखादी गोष्ट घडणार तर आपल्याला मागे ओढणारा माणूस मिळतो. सुखात असेल तर आपलं सुख तो घालवतो चांगलं सुख आपलं. त्यानंतर शिक्षणात असेल तर आपल्या शिक्षणापासून वंचित ठेवतो. मनोविकृती षष्टम स्थानात असेल तर चांगल्या माणसाला वेड्यात काढलं जातं, याला मनोविकृती असं म्हणतो. वैवाहिक सुखात असेल तर घरात चांगला चाललेला संसार आहे याला कोणतरी खालनं सुरुंग लावतं आणि मग आपल्यात संशयाचं वातावरण तयार होतं. चांगला चाललेला संसार हा जो आहे तो संशयाच्या भोवऱ्यामध्ये येतो आणि अडचणीत जगतो आपण. तेच अष्टम स्थानात युती असेल तर साधारणपणे कुणाला तरी एकाला अक्षरशः आत्महत्येकडे जायची प्रवृत्ती तयार होते किंवा माणूस व्यसनाधीन होतो. भाग्योदयात असेल तर आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडणार असतील तर एक जण त्याला विरोध करतो आणि दुसरी गोष्ट घडूच देत नाही. नोकरी व्यवसायात असेल तर चांगल्या व्यक्तीची नोकरी किंवा व्यवसाय याच्यामध्ये कोणीतरी बिबा घालतं आणि तो माणूस ते बदलतो आणि आयुष्यात अडचणीत येतो. तेच लाभस्थानात असेल तर मला मिळणारे जे लाभ आहेत ते सगळे मला मिळू नयेत असे प्रयत्न होतात आणि त्यापासून मी वंचित राहतो. आणि तेच अवास्तव खर्चाचं असेल तर चुकीच्या कुठल्या तरी एखाद्या व्यवसायात, चुकीच्या स्कीममध्ये, चुकीच्या जागी पैसे गुंतवायला लावलं जातं आणि आपण त्यातमध्ये बुडतो आणि नंतर मग आपल्याला आयुष्यात सगळ्यात जास्त पश्चाताप होतो. हा सगळा प्रकार का आहे हे बघायला हवा. त्यामुळं तो खोटे आहे काय असेल तर मी शहाणं व्हायला हवं का नाही, म्हणजे शांती करून सुद्धा मी शहाणं होणं याच काळाची त्यात गरज आहे. त्यानंतर दोन्ही नक्षत्रांच्या दृष्टी कशा आहेत. मुलाची रास आणि लग्न हे 2 नक्षत्र असतात. मुलीचं रास आणि नक्षत्र हे दोन्ही लग्न असतात. म्हणजे एक राशीचं आणि एक लग्नाचं नक्षत्र. ह्या दोन्ही नक्षत्र कोणकोणते आहेत त्यांचा थोडा अभ्यास करा, म्हणजे लक्षात येईल की मुलगा हा मुलीपेक्षा वरचढ आहे का मुलगी ही मुलापेक्षा वरचढ आहे. आणि मग होतं कसं तर इथं कुरघोडी होते. मुलगी वरचढ ठरत असेल नक्षत्राप्रमाणे तर मुलगा म्हणतो नाही माझं चाललं पाहिजे. ती म्हणते काय चाललंय, तुझंच सगळं चाललंय की, खरं आम्ही काहीच करत नाही, तुला काही 1 रुपया खर्चाला देऊ देत नाही, तुलाच जायला बसला पैसे मला मागून द्यायचे आणि सगळं तुझंच आहे की. आपल्याकडं बघा आयुष्यभर आपल्याला फसवलं जातं. हे माझे मालक आणि मालकाच्या हातात चावी असते का कुठली, नाही, त्याला 50 रुपये मागून घेऊन जगावं लागतं. असले कसले मालक ह्या देशामध्ये. तर ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे काय, कुठल्याही कुलपाला न चालणाऱ्या चाव्यांचा जोडगा एका मालकाच्या हातात असतो आणि तो वेड्यासारखा घेऊन फिरत असतो. यातली कुठली किल्ली कशाला लागत नसते आणि सगळ्या किल्ल्या माझ्या हातात आहेत. ह्या एका भ्रमात आपण जगत आहोत. हा कसला भ्रम आहे डोंबल्याचा. हा जर विचार केला तर ते इथं आपल्या लक्षात येतं की हे काय आहे. म्हणून ते दोन्ही नक्षत्रांची दृष्टी बघणं फार गरजेचं आहे. मग काही अंध असतात, काही मंद असतात, काही चिवेट असतात आणि काही सुलोचनी असतात. त्याच्यावरून ठरतं व्यक्तीची दृष्टी कशी आहे आणि शरीराची यष्टी कशी आहे. ह्या दोन्ही गोष्टी आहेत. 10 नंबर योनी मैत्री दोष. बहुतांश बरेचसे लग्न जे होतात त्यामध्ये न सांगता ती लग्न मोडली जातात. याचं कारण असं की ह्या बेडरूममध्ये त्या स्त्रीला, मुलीला तिला हवं तसं
वैवाहिक सौख्य किंवा पुरुषाकडून मिळणारं शारीरिक सुख आहे ते मिळत नाही आहे, पण ती सांगू शकत नाही बिचारी कुणाला सासूला नाही, आईला नाही, बहिणीला नाही, वडिलांना नाही, सासऱ्याला नाही. सांगितलं की तिला वेड्यात काढतील. जगात हे तपासण्याची कुठलीही आज सोय नाही, तिलाच खोळ्यात काढतात सगळे. मग तिनं काय करावं? मग ती एकतर सगळं सोडून जाते. पण हीच गोष्ट पुरुषाच्या बाबतीत पण घडू शकते, पण तो काहीच सांगू शकत नाही. जगातल्या घटनेत आपल्या कुठल्या कायद्यामध्ये या तपासण्याची तरतूदच नाही आहे. मग अशा वेळी त्यानं काय करायचं मला सांगा? मग तो एकतर व्यसनाधीन होतो किंवा बाहेर एखाद्या स्त्रीत आपलं सुख बघत असतो, मग त्यासाठी शोधत असतो, मग त्यासाठी काही जास्त पैसे खर्च करतो. हा सगळा प्रकार बघितला तर अतिशय अडचणीचा आहे. त्यामुळे योनी मैत्री आहे काय हे बघणं गरजेचं आहे. आणि आपल्याकडं ह्याचे सगळे जे आहेत तोटे, राग म्हणजे रात्रीतल्या घडणाऱ्या घटनेचा राग हा स्त्री किंवा पुरुष हा दिवसा सगळ्यावर काढत फिरतो, पण जगात हे कुठेही सिद्ध होत नाही आहे. त्यालाच फक्त माहीत असतं की मी असा का करतोय, आणि तिलाच फक्त माहीत असतं की मी अशी का वागते आहे. बाकी सगळ्यांना वाटतं ह्यांना वेळ लागलाय, अशीच वागत्यात, नीट वागतच नाही. तर मग कोण कोण म्हणतो अरे ते कुठल्या रस्त्यावरून आला, लिंबू वाळून टाका, मिरची वाळून टाका, ते काय तर भात वाळून टाका. अरे लागीर झालंय, काय लागीर बिगीर नाही, याचं वैवाहिक सौख्य बोंबललंय, पण हे स्पष्ट कोणी बोलू शकत नाही. आणि आपल्याकडे बोलण्याची सोय नाही. आज देखील आपल्याकडे हे बोलण्याची सोय नाही. बोललाच तर वेड्यात काढतील त्याला, आणि हे सिद्धच होऊ शकत नाही. बरं, बेडरूममध्ये वाकून कुणी बघायचं आणि खरं का खोटं तपासाचा प्रश्न नसतो, त्यामुळं त्याला वेड्यात काढलं जातं. पण ही वस्तुस्थिती आहे. शरीर हे सगळं जे आहे हे अपूर्णता असलेल तर मग ते भडकतं आणि त्याचा परिणाम डोक्यावर होतो, आणि मग माणसं अशी का वागतात, फार मोठा प्रश्न आहे. त्यानंतर वर्ण गुण कसे आहेत? दोन वर्ण एकमेकांचे असतात. 4 वर्ण आहेत एकूण आपल्यात लग्न जे होतात ती वर्ण कशीही होतात. त्याला काय करायचं आहे? ही जात चालते, ती जात चालते, सगळं चालतंय हो, पण वर्णाचा विचार आहे. अतिशय सात्विक शुद्ध वरण भात खाणारा मुलगा, आणि त्यानं एका मुलीशी लग्न केलं आणि तिला एका दिवसाआड मटण लागतंय. मला सांगा त्या घरामध्ये सुख राहील? ती म्हणते मला काही सांगायचं नाही, मला आणून द्यायचं. हा म्हणतो अगं बाई मी कधी कढीपाला आणला नाही. नाही मला ते आणून दिलं पाहिजे. हेच उलटं होतं. चांगलं सात्विक जगणारी मुलगी असते आणि तिला असा वेड्यासारखा नवरा भेटतो आणि शूद्रवर्णी, आणि मग तो म्हणतो नाही मला असंच जगायचं आहे, मी आता संध्याकाळी पिणारच आहे. अगं बाई आता काय करायचं? तिला काही पर्याय नाही, कुणाला सांगता येत नाही. मग ती सगळं हे आयुष्यभर झेलत राहते, आयुष्यभर हे दुःख कोणालाही सांगू शकत नाही आहे. मग अशा वेळी आपल्याला वर्णगुण कसे आहेत हे पाहणं गरजेचं आहे. माणूस हे सगळं आयुष्यभर चावतो आणि गिळतो. मला सांगा, सगळ्यात मोठी दफनभूमी कुठं असेल तर माणसाच्या पोटात आहे. हे सगळं तो घटा गिळत असतो, कोणाला कळत नसतं. हे सगळे दफन करत असतो पोटामध्ये, आणि मग लोकांना वाटतं असा का जगतोय? अरे ते जर उकरून काढलं ना तर फार भयानक निघेल, पण आपण बघत नाही आहे. म्हणून माणूस समजून घेणं एका जन्माचं पुण्याई नाही आहे. त्यानंतर 7.5 आहे का? एकाला 7.5 असते, त्याच्याबरोबर दुसरा 7.5 येतो, आणि मग दोघं मिळून ती 7.5ला तोंड देतात. काय करायचं सांगा? एकाला 7.5 असते. घरात 5-6 वर्ष आई म्हणजे बेडमध्ये आहे, उठता येत नाही, बसता येत नाही, काही नाही, तिला करणं कोणाला जमेन आहे, मला एकट्याला जमत नाही म्हणून तो लग्न करतो. आता मला सांगा, ह्याच्या मागची ही 7.5 तिच्या मागे लागली. तिनं परत पुढचे 5-7 वर्ष ती जगल तोपर्यंत सगळं तिचं संडास, लघवी, कपडे बदलणे, आंघोळ घालणे, हे सगळं करणे, शिव्या खायच्या, सगळं करायचं, तिला भरवण्यापासून सगळं करायचं, आणि पुन्हावरनं माझं कोणच बघत नाही हे ऐकून घ्यायचं. ती म्हणते कुठल्या 7.5 तिच्या मागे माझं लग्न झालंय, याच्या मागच्या 7.5 माझ्या मागे लागली. ही वस्तुस्थिती आहे. आणि शेवटचा मुद्दा असा, महादशा कोणती आहे ही जर बघितली नाही तर ती दशा तुमच्या मागे लागते. त्यामुळं त्याला महादशा कुठली आहे का बघा. त्याला जर एखादी वाईट महादशा असेल तर त्या महादशेमध्ये आपण लग्न केलं तर त्याच्याबरोबर ती महादशा आपल्याला चिटकून येते आणि आपण अडचणीत येतो. म्हणून चांगल्या मुलीचं एखाद्या चांगल्या घरात गेल्यानंतर भरीत होतं, चांगल्या माणसाचं एखादी मुलगी त्याच्या घरानंतर भरीत होतं, आणि मग आपण म्हणतो की बघा हे सगळं विचित्र आहे. म्हणून म्हणतो हे तिखट मीठ मिसळत असताना चांगली सुंदर चव आमटीला येत असते. त्यावेळी तिखट मिठाचं प्रमाण चांगलं असणं हा चांगल्या आचाराचा गुण आहे. पण चुकीच्या माणसानं जर ते केलं तर त्याला तिखट आणि मीठ आहे,
पण धड तिखटाची चव कळत नाही आणि मिठाची चव कळत नाही आणि सगळं बेचव होतं, अशी आयुष्याची गत असणारे भरपूर लोक आहेत. म्हणून हे पुन्हा बघायला हवं की आपल्यात काय दोष आहेत. प्रयत्न करा. पहिलं लग्न असो, दुसरं लग्न असो, या सगळ्या गोष्टी बघत चला. नाही तर आयुष्याची चव बिघडली, जनावरासारखं जगावं लागेल. आयुष्य इतकं सुंदर, प्रत्येक क्षण आनंदानं जगता येतो, पण तुमच्या नशिबात असला पाहिजे. म्हणून ह्या गोष्टी आग्रहाने बघत चला. बघत नसाल तर तुम्हाला अडचणी येतील. कोण सांगत नसेल तर कमेंटमध्ये मला सांगा. मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी बघून, सगळं जमून छान चांगलं आहे का बघून देण्यासाठी बांधील आहे. त्यासाठी प्रयत्न करा. तुमचं आयुष्य सुंदर, सुखाचं आणि छान व्हावं ही माझी